तर सलामीची जोडी आपण पाहता यतीश पाटील आणि सतीश पाटील. तर गोलंदाजी मार्कवर तन्मय वेखंडे. पहिल्याच बॉल वरती यतीश पाटील, द बिग नेम टेनिस क्रिकेट पटलावरचा एक जबरदस्त खेळाडू, एक दर्जेदार ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये नेहमीच सातत्याने कामगिरी करत असतो. यतीश पाटील आणि सतीश पाटील. लक्ष्य 53 धावांचा पहिलाच चेंडू तन्मय वेखंडेने गुड्डू 11 वसोरी संघासाठी एक डॉट स्वरूपात चेंडूला मैदानाच्या आतमध्ये संपवलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक कमालीचं प्रदर्शन करावं लागेल, कारण गोलंदाजी अटॅकचा विचार केला ना तर खूप चांगली गोलंदाजी अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. गुड्डू वसुरी 11 संघाकडनं अनेक स्पर्धांमध्ये आपण त्यांचा खेळ पाहतोय. या स्पर्धेमध्ये देखील त्यांना कमालीचं प्रदर्शन करायचं आहे एका शक्तिशाली संघाच्या विरोधामध्ये. यावेळेस इनफिल्डच्या वर्ण चेंडूला मात्र लाजबाब शानदार जबरदस्त कव्हर ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय, चौकार आलाय. थँक्यू. सांघिक कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघाचा विचार केला तर सामना मित्रांनो एकट्याच्या जीवावरती जिंकता येत नसतो. जो संघ मैदानात एकीने खेळतो ना, एकोपाने खेळतो ना, त्या संघाचे जिंकण्याचे प्रयत्न शेवटपर्यंत असतात. तेव्हा नेहमी सांघिक कामगिरी खूप महत्त्वाची असते. संघटन खूप महत्त्वाचं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील संघटनेच्या जोरावरती स्वराज्य निर्माण केलं. 18 पगड जातीतील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी संघटित केलं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच ध्येय निर्माण केलं, स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य. त्यासाठी अनेक मावळे लढले, रक्त सांडलं, तेव्हा कुठे स्वराज्य हे निश्चितच निर्माण झालं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहाल तर नाणेफेकीसाठी या. अबीर 11 आरपी लॉयन्स वाडा, त्याच्या विपक्षामध्ये SP बेलोशी. टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. पुलरलेचा चेंडू टाकला गेलाय, पंचाने इशारा केलाय नो बॉलचा. हाय फुल टॉस डिलिव्हरी हाताले गेले. फुलर लेनचा चेंडू. अगदी क्रिकेट म्हटलं ना तर क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ मानला जातो आणि तो शिस्तबद्ध पद्धतीनेच खेळला गेला पाहिजे, हा क्रिकेटचा नियम सांगतो. या ठिकाणी हायफुल टॉस डिलिव्हरी हाताले गेले आणि एक बिमर हाताळला गेलाय तन्मयच्या माध्यमातून. त्यानंतर चेंडूला हवाई यात्रा न घडवता अगदी जमिनीलगतचा फटका, कार्पेटच्या आधारावरती डाऊन द ग्राउंड चेंडूला सीमा पार धाडला गेलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वाढली गेले. धावांची गती जर पाहिली तर टीमची रणसंख्या स्कोर कार्डवरती 11 धावा, 53 धावांचा टोटल पाठलाग 5 षटकामध्ये करायचा आहे. आणि जर 53 धावांचा पाठलाग करायचा असेल ना तर या आघाडीच्या 2 सलामवीरांना एक चांगली सलामी द्यावी लागेल, एक चांगली भागीदारी करावी लागेल, एक चांगली साझेदारी करावी लागेल. त्यासाठी तयार आणि नेहमी चांगली सलामी देत असतात हे दोन्ही बॅटर. यावेळेस ड्राईव्ह केला जातोय, चेंडूचा वेग खतरनाक, गोलीच्या वेगाने चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय, चौकार आलाय. जबरदस्त कामगिरी आपण पाहता या खेळाडूंच्या माध्यमातून. टीमची रणसंख्या फलकावर पाहायला मिळेल 15 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुनश्च एकदा मी विनंती करेन
एस पी बेलोशी आणि अबीर 11 आरपी लायन्स वाडा टॉससाठी या. शबरीस शॉर्ट बॉल डिलिव्हरी हाताला गेली. वाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल. अभांतर धावेत वाढ होईल. या अतिरिक्त रनाच्या खात्यामध्ये भर पडल्यानंतर एक धाव जी एक्स्ट्रा स्वरूपात जोडली जाईल आणि गौदवी पिंपलास टीमच्या खात्यामध्ये 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. सतीश पाटील आणि यतीश पाटील हे दोन बॅटर मैदानामध्ये सुरुवात झकास केले आहे. खूप लांबणीवरचं षटक सध्या तरी महागडं ठरत चाललंय. तन्मय वेखंडे याचं गुड्डू 11 वसुरी संघासाठी. तोच खेळाडू पुणे एकदा तयार होतोय बॉलिंग ट्रॅकवरनं. हा बॉल मागचा गुडघा पूर्णपणे वाकवला. चेंडूला स्लॉक स्वीप करायचं होतं. बॅटम बॉलमधला संपर्क नाही. एका निर्धाव स्वरूपात चेंडूला मात्र संपुष्टात आणलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. धावांची गती जर पाहिली तर फलकावर 16 धावा फलकावरती लागल्यात. धावसंख्या स्कोर कार्डवर बीर 11 आरपी लॉयन्स वाडा संघाचा कॅप्टन लवकरात लवकर यायचं रिपोर्टिंग करा. एस पी बेलोशी संघाचा संघनायक आपली वाट पाहतोय. तर या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय. मेजर नरेशजी गाड्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते पुढील एकनाथजी जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे. दोन मातब्बर संघ एकमेकांसमोर असतील. अबीर 11 आरपी लॉयन्स वाडा त्यांच्या विपक्षामध्ये एस पी बेलोशी. सतीश पाटील जो अगदी फलंदाजी मार्कवर पंच वाईड करार करत आहेत. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळेल. अवांतर रणसंख्येत वाढ होईल. धावांची गती जर पाहिली तर टीमची रणसंख्या फलकावर 17 धावा. 17 धावा स्कोर कार्डवर. अजून एक वाईड बॉल हाताळला गेलाय. दीपेश ज्या खेळाडूने बॅटिंग फॉर्मॅटमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं. याच खेळाडूच्या झुंजार बॅटिंगच्या बळावर 52 धावा ठोकल्या गेल्या होत्या वसुरी संघाकडं. 53 धावांचं आव्हान घेऊन आता सामन्याचं जे समीकरण आहे ना ते 24 मध्ये 35 धावांचं. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील या दोन्ही बॅटरना जिंकण्यासाठी. तर गुड्डू 11 वसुरी संघाला समोरच्या संघाला विजयापासून रोखावा लागेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. एखादी टीम बघा जेव्हा हारायला येते ना तेव्हा ती शेवटच्या चेंडूवरती जिंकत असते आणि एखादा संघ मजबूत स्थितीमध्ये असताना शेवटी त्याला हार पत्करावी लागते. क्रिकेट अ ग्लोरियस गेम. अनसर्टन्टी. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. यावेळेस अगदी खडेखडेच चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 6 धावांमध्ये कन्वर्ट केलाय. षटकार आलाय. थँक्यू. 25 धावा फलकावरती आपण पाहत आहे. विजयासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. 28 धावा अजूनही मला वाटतं बनवायचे आहेत संघासाठी. बघूया पुन्हा एकदा. हा बॉल शबलेस ट्रॅव्हल केलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलामीची जोडीच सध्या खेळते. आणि जेव्हा तुमच्याकडे एक मजबूत फाउंडेशन तयार केलं जातं ना तेव्हा खऱ्या अर्थानं येणाऱ्या ज्या खेळाडूंवरती प्रेशर राहत नाही. तर एक चांगलं पाया रचला जातोय. यतीश पाटील आणि सतीश पाटील दोन्ही आक्रमक खेळाडू आहेत. मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणले जात आहेत. एक अष्टपैलू दर्जाचे खेळाडू आहेत आणि दीपेशचा एक जबरी मुकाबला केला जातोय. हा बॉल चेंडूला उडवला गेलाय. फसला जाऊ शकतोय हा फटका आणि इथे फसला गेलाय. यतीश पाटील बॅक टू द डगआउट. पहिले विकेटचं पतंग पहिला ब्रेक थ्रू मिळवून देतोय गोलंदाज दीपेश. धावसंख्या टोटल बनले गेले 29 धावा.
20 चेंडूमध्ये आता 24 धावांची गरज. 20 चेंडूमध्ये 24 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात. अजून एक तरुण तडफदार खेळाडू आलाय, प्रतिभा संपन्न असणारा खेळाडू जो मैदानामध्ये दाखल झालाय. आकाश सतीश पाटील यांच्या साथीला 2 हात करण्यासाठी तयार असेल. गुड्डू 11 टीमच्या विरोधामध्ये धावांचा विचार केला. थोडा गेम स्पीडअप करा मित्रांनो, वेळ खूप निघून जातोय. वेळ आपल्यासाठी थांबणार नाही, कारण जगामध्ये सर्वात सुंदर कोणती गोष्ट बनवली असेल ना, तर ती म्हणजे वेळ, आणि त्या वेळेला महत्त्व द्या. 20 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल आता जिंकण्याकरिता. यानंतर होणारी मॅच तुमच्या भेटीला येते. SP बिलोशी बनाम अबीर 11 RP लायन्स वाडा. डॉट बॉल डॉट स्वरूपात चेंडूला मैदानामध्ये संपुष्टात आणलं गेलं आहे. आई गावदेवी पिंपलास बनाम गुड्डू 11 वसुरी हा सामना तुमच्या भेटीला आलाय. एका बाजूचा विचार केला तर अजूनही जिंकण्याकरिता 19 चेंडूमध्ये 24 धाबा बनवायचे आहेत. खडे खडे चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं, बटन बॉलमधला संपर्क होत नाही आहे. अतिशय सुंदर क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे. आजकाल खेळाडू महागड्या बॅट टेनिस क्रिकेटमध्ये देखील वापरायला लागलेत. आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये बॅट हा शब्द कसा आला तर जॉन स्मॉल नावाचा खेळाडू एका दिवशी जंगलामध्ये फिरण्यासाठी गेला. फिरता फिरता त्याला बॅटिल नावाचं झाड दिसलं. जसं काही आपल्याकडे आंब्याची झाडं असतात, जांभल्याची झाडं असतात, तशा प्रकारे बॅटिल नावाचं झाड दिसलं आणि त्या झाडापासून त्याने एक फळी तयार केली. त्या फळीला नाव दिलं बॅट. बॅटिल झाडापासून बनलेली फळी, त्याला बॅट हे नाव दिलं गेलं. ती बॅट आपण पाहत आहे. धावांचा विचार केला तर टीमची रणसंख्या अजूनही येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 धावा 29 धावा बनल्या गेल्यात. त्या उत्तरार्धात बॅटिंग करताना आई गावदेवी पिंपलासकरांच्या सलामीचा यतीश पाटील हा लवकर बाद. चांगली बॅटिंग केली, लवकर म्हणता येणार नाही कारण या खेळाडूने सुंदर बॅटिंग केली. एक चांगली पार्टनरशिप सतीश पाटील सोबत त्याने केली. तदनंतर मात्र त्याला पवेलियन कक्षामध्ये जावं लागलं. तदनंतर त्याची जागा घेतली 1-1चा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर आलेला आकाश, जो बॅटर आपण पाहतोय अगदी तरुण तडफदार खेळाडू. एका बाजूला युवा ताकद, एका बाजूला अनुभव, आणि हे 2 खेळाडू सध्या तरी आई गावदेवी पिंपलास संघासाठी येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या जातील का, की गुड्डू 11 वसुरी संघाचे गोलंदाज त्यांना विजयापासून रोखतील का, हा प्रश्नचिन्ह सध्या मैदानामध्ये जरूर पडला गेला आहे. तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा एक दर्जेदार खेळाडू आपण पाहतोय, जो मुख्य क्रीडा मंचावरती अभिनय पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पण प्रथम मी विनंती करेन आयोजकांना की अभिनय पाटील यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान या मुख्य क्रीडा मंचावरती करायचं आहे. मेजर नरेशजी गाडाल्यांना विनंती करेन की अभिनय पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचं आहे. तर स्वागत सन्मान होत आहे. खूप सुंदर खेळ त्याला देखील करावा लागेल. होणारी पुढील मॅच SP बिलोशी बनाम अबीर 11 RP लायन्स वाडा हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. पण सध्या आपण या मॅचचा विचार करूया, कारण जे समीकरण सोडवायचं आहे अजूनही 17 चेंडूमध्ये 24 धावा या संघाला बनवायचे आहेत. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका फसला जाऊ शकतो मैदानामध्ये आणि जावं लागेल एका जबरदस्त खेळाडूला. प्रकाश जी चौधरी आणि केशवजी खांजोडे यांना देखील विनंती करेन की तुम्ही देखील या क्रीडा मंचावरती. तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर राजेश जी मोरगा यांना देखील विनंती करतोय की तुम्ही देखील या, तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल. क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
सतीश पाटील बाद झाला, यतीश पाटील देखील बाद झाला. त्यानंतर 2 विकेट आई गावदेवी पिंपलासकरांच्या पडल्या गेल्यात. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा निश्चितच पाहायला मिळत आहेत. हा बॉल शबलेच कमबॅक करावं लागेल. गुड्डू 11 टीमला ही मॅच जिंकायची असेल ना तर तुम्हाला डॉट बॉल घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रतिस्पर्धीच्या संघाच्या धावा देखील रोखणं खूप गरजेचं आहे. तरच तुम्ही सामना या ठिकाणी जिंकू शकाल. त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत खिंड लढवावी लागेल, शेवटपर्यंत लढावं लागेल. लांब पल्ल्याचा हा गोलंदाज शाबलास पलटी हिट करण्याचा प्रयत्न होता, उलटा पुलटा मारण्याचा विचार होता, पण एका चांगल्या चेंडूला मिस केलं गेलंय. डॉट स्वरूपात चेंडूची समाप्ती झाली. तन्मय वेखंडे गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज आपण पाहू शकता पहिल्या ओव्हरमध्ये खूप महागडा ठरला गेला होता. तर निश्चितच या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज करिता सायकल आले ना, राहुलजी भोईर आणि तुषार, त्याचबरोबर त्यांचे साथीदार आपण पाहतोय रुपेश भोईर. तर यांना देखील विनंती करतोय की आपण देखील या मुख्य क्रीडा मंचावरती यायचं. तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल. राहुलजी भोईर आणि रुपेशजी भोईर या आपण मुख्य क्रीडा मंचावरती. संदीपजी पाटील यांनी देखील मॅन ऑफ द सिरीज करिता खूप मोलाचं योगदान दिलंय. धावांचा विचार केला तर टीमची रणसंख्या फलकावर पाहायला मिळते. धावसंख्या 30 धावा, जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 13 चेंडूमध्ये 23 धावा. खूप चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. दोन्ही संघांना सामना रफ अँड टफ होणार, कारण वाडा तालुका ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला ना तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरचे 2 ताकदवान संघ आहेत, 2 मातब्बर संघ आहेत. आणि इथनं आई गावदेवी पिंपलासकरांना हा सामना जिंकायचा असेल ना तर तुम्हाला 13 बॉलमध्ये 23 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागेल, कारण महत्त्वाचे 2 खेळाडू हे पवेलियन कक्षामध्ये परतले गेले. त्यानंतर 3रा खेळाडू देखील तंबूच्या आश्रयाला गेलाय. आत्ताच जबाबदारी असेल परेश आणि आकाश यांच्यावरती खास करणं आता जबाबदारी असेल, कारण लक्ष तितकंसं सोपं नाही आहे. कारण समोरची टीम मध्ये तेवढेच ताकदवान गोलंदाज आहेत, शक्तिशाली गोलंदाज आहेत, जे नेहमी सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी तयार असतात. संकटातून उभा राहावं लागेल, संकटावर मुकाबला करावा लागेल. त्या संकटांनाही सांगावं लागेल, ये संकटा तू किती वेळा तुझा मुकाबला करण्यासाठी तुझ्यासमोर बिनधास्त लढण्यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी तर सज्ज असेल. 13 गेंदों में चाहिए अभी 23 रनों की ज़रूरत. 13 चेंडूमध्ये 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. ते समीकरण मैदानामध्ये सोडवायचं आहे आई गावदेवी पिंपलासकरांना. यावेळेस चेंडूला मात्र उडवलं गेलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. दुसऱ्या धावेसाठी देखील येत आहेत. 2 धावा अर्जित केल्या. षटक क्रमांकाचा विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये आता येणारे 12 चेंडू आणि विजयाकरिता 21 धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील. खूप चांगलं क्रिकेट खेळावं लागेल दोन्ही संघांना. शेवटपर्यंत सामना जाईल, कारण सहजासहजी हार मानणारी टीम नाही आहे गुड्डे 11 वसुरी संघ. आत्मविश्वासाच्या डोंगरावरती हा संघ चढला गेलाय, कारण एजीएस ट्रॉफी जिंकले. त्यानंतर आई गावदेवी मोठ्याचा पाडा या ठिकाणी देखील ही टीम क्वालिफाय झाले, तेव्हा त्यांचा देखील आत्मविश्वास वाढला गेलाय. दुसऱ्या बाजूचा विचार केला तर ज्या संघाने अनेक स्पर्धांवरती आपल्या
टीमचं नाव कोरलंय. अनेक स्पर्धा जिंकल्यात. ती आई गावदेवी पिंपळासह टीम देखील शेवटपर्यंत हार मानणारी टीम नाही, कारण विजयासाठी येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 21 धावा त्यांना पूर्ण करायच्या आहे. रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. रोमांच थरार वाढेल. काळजाचा ठोका चोकावणारा सामना असेल का? अटीतटीच्या या लढतीमध्ये कुठली टीम जिंकेल हे बघायला आवडेल सर्व माझ्या दर्दी क्रीडा रसिक राजाला. बघूया. तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू टॅप केला. यावेळेस डीप लॉंगअप. क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लाईनवर चेंडूला अडवतोय. प्रोटेक्शन आहे सीमारेषेवरती. जो रक्षात्मक खेळाडू तैनात केलाय ना येणाऱ्या चेंडूंना अडवण्यासाठी, झेल घेण्यासाठी, त्या खेळाडूला चेंडूने उचलला आणि निश्चितच धावांची गती जर पाहिली तर 11 चेंडूमध्ये 20. मोठा फटका आलाय. यावेळेस चेंडूला केवळ मनगटाच्या साह्याने दिशा दिली. चेंडू आकाश मार्गाने गेलाय. सरळ 6 धावांसाठी षटकार. वाडा नगरपंचायतचे नगरसेवक आदरणीय उमेशजी लोखंडे यांना देखील विनंती करेन की आपण मुख्य क्रीडा मंचावरती यायचं आहे. वाडा नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक उमेशजी लोखंडे यांना विनंती करेन की आपण क्रीडा मंचावरती यायचं आहे. खूप सुंदर स्पर्धा आपण पाहत आहे. दर्जेदार स्पर्धा. यावेळेस चांगला फटका आहे. लाजबाब शानदार. चेंडूला सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वेगाने पोहोचली गेले. आक्रमक खेळ साकारावा लागेल. मी नरेशजी घाटल यांना विनंती करेन उमेशजी लोखंडे याचे यथोचित स्वागत सन्मान मुख्य क्रीडा मंचावरती करायचं आहे. नुकतीच जी वाडा नगरपंचायतची निवडणूक झाली त्यामध्ये निवडून आले विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांचं स्वागत सन्मान या मुख्य क्रीडा मंचावरती होईल. अतिथी देवो भव. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान या मुख्य क्रीडा मंचावरती होतोय. पण मॅचकडे वळूयात. मैदानामध्ये जाऊयात. यावेळेस खतरनाक प्रहार केलाय. लॉंग बिग वे यूज सिक्सर. षटकार आलाय. 6 धावा आल्यात. बॉल पाठवायचा आहे. बॉल पालना धावांची गती पाहिली. 51 धावांना फलकावरती लागले गेल्या. 53 धावांचा पाठलाग करताना अगदी मनगटाच्या साहाय्याने चेंडूला बोलावले गेले. दुसऱ्या धावेसाठी येतील का? एकच धाव पूर्ण गेली. तर आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये सन्माननीय आदरणीय राहुलजी भोईर आणि रोपेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल आयोजकांच्या वतीने.
खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहे. त्या स्पर्धेला अनेक मान्यवर या ठिकाणी भेट देत आहे. तर मॅन ऑफ द सिरीज करिता सायकल आले संदीपजी पाटील, त्यानंतर राहुलजी भोईर, तुषारजी यांच्या वतीने त्या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समेत आपण पाहतोय रुपेश जी भोईर. दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्याच मान्यवरांचा येतोचे स्वागत सन्मान देखील मुख्य क्रीडा मंचावरती होतोय. अनेक दिग्गज मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर रुपेशजी भोईर यांचं देखील येतोचे स्वागत सन्मान या मुख्य क्रीडा मंचावरती होईल. त्यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरिता दिला.